शेतकरी मित्रांनो, ट्रॅक्टर अनुदान मिळत नाही असं म्हणणारे बरेच लोक आहेत. पण सत्य असं आहे की अनुदान आहे, पैसे आहेत, फक्त माहिती योग्य ठिकाणी पोहोचवत नाहीत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्रॅक्टर अनुदान योजनेबद्दल अशी काही गोष्ट सांगणार आहे की जी फॉर्ममध्ये लिहिलेली नसते. पण मित्रांनो, अनुदान मिळायचं की नाही हे त्यावर ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, ट्रॅक्टर अनुदान योजनेविषयी लोकांना न समजणारी खरी गोष्ट कोणती आहे पाहूया. बहुतेक शेतकरी ट्रॅक्टर अनुदान म्हणजे फक्त 50%, 70% किंवा 90% इथपर्यंतच माहिती शेतकऱ्यांना असते. पण खरं सांगायचं झालं तर अनुदान किती मिळते यापेक्षा कोणत्या प्रकारचा शेतकरी आहे, जमीन किती आहे, आधी काही लाभ घेतला आहे का यावर जास्त भर दिला जातो. शेतकरी मित्रांनो, म्हणजेच एका गावामध्ये एका शेतकऱ्याला 90%, तर दुसऱ्या शेतकऱ्याला 50% आणि तिसऱ्या शेतकऱ्याला काहीच मिळत नाही. हे आज आपण स्पष्टपणे समजून घेणार आहोत. असं नेमकं का होत आहे आणि शेतकरी यामध्ये का गोंधळून जात आहेत. शेतकरी मित्रांनो, आणखीन एक प्रश्न, ट्रॅक्टर अनुदान सगळ्यांसाठी आहे का? सरकार म्हणतं ट्रॅक्टर अनुदान योजना गरजेनुसार मिळते, हौसेनुसार नाही. म्हणजे ज्याच्याकडे ट्रॅक्टर आहे, ज्याने मागच्या वर्षामध्ये किंवा मागील 7 ते 10 वर्षामध्ये मोठं यांत्रिकी अनुदान घेतलं आहे किंवा ज्याची जमीन मर्यादापेक्षा कमी आहे. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकरणामध्ये फॉर्म भरला तर अनुदान नाकारलं जातं आणि मग शेतकरी म्हणतो योजना फसवी आहे. पण इथं योजना फसवी नसते, माहिती अपूर्ण असते, त्यामुळे अनुदान नाकारलं जातं. आणि हो, तसेच शेतकरी मित्रांनो, 90% अर्ज एका कारणामुळे अडकू शकतात. एक म्हणजे चुकीचा कागद जोडला जाऊ शकतो किंवा जमीन नोंद 7/12/8A अपडेट नसेल तर, ट्रॅक्टरचा कोटेशन अधिकृत डीलरकडून काढलेला नसेल तर, आधार बँक लिंक नसेल तर, आणि 5वा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, फॉर्म भरताना घाई केली जाते. सरकारची सिस्टीम आता ऑटोमॅटिक तपास करते, म्हणून लहानशी चूक सुद्धा तुमचा अर्ज बाद करू शकते. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत आहे की इतकं अनुदान असूनही ट्रॅक्टर महाग का पडत आहे. हा प्रश्न खूप जण विचारतात. कारण काय आहे सांगतो मित्रांनो. फक्त बेस मॉडेलवरती अनुदान असतं, एक्स्ट्रा टायर, ट्रॉली, अटॅचमेंट यावरती अनुदान नसतं मित्रांनो. म्हणजेच मित्रांनो, ट्रॅक्टर 8 लाखाचा असेल आणि अनुदान 4 लाख मिळाले तरीसुद्धा बाकीचा खर्च शेतकऱ्यालाच करावा लागतो. हे आधी माहीत असणं, तर नंतर मोठा गोंधळ होऊ शकतो. चला तर मग मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पुढे काय पाहणार आहोत ते सांगतो. या व्हिडिओमध्ये आपण आता पाहणार आहे की कोण पात्र ठरू शकतं आणि कोण नक्की अपात्र ठरू शकतं. आणि दुसरं म्हणजे 70% ते अनुदान किंवा 90% अनुदान नेमकं कोणाला मिळणार आहे, ऑनलाईन फॉर्म कसे व कोठे भरायचा, आणि एक पैसे खात्यात येईपर्यंत किती वेळ लागू शकतो. आणि एक प्रश्न म्हणजे ट्रॅक्टर घेण्याआधी लक्षात ठेवायच्या 5 महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. चला मग आता सुरुवात करूया. या ट्रॅक्टर अनुदानामध्ये पात्र कोण आहे हे आधी पाहूया. सरळ उत्तर आहे, पात्र ही फक्त शेतकरी असण्यावर ठरत नाही, तर शेतकऱ्याची परिस्थिती पाहून ठरतं. सरकार प्रामुख्याने खालील प्रकारच्या शेतकऱ्यांना प्राधान्य देतं: अल्पभूधारक शेतकरी, सीमांत शेतकरी, अनुसूचित जाती जमाती, महिला शेतकरी, दिव्यांग शेतकरी. तर तुम्ही यापैकी कुठल्या गटात बसत असाल तर तुमच्या अनुदानाची टक्केवारी जास्त असू शकते. आणि एक मित्रांनो, जमीन किती असावी लागते, हा मुद्दा खूप लोकांची महत्त्वाची चुकीचा आहे. ट्रॅक्टरसाठी किमान इतकीच जमीन हवी असा काही नियम नाही, पण खूपच कमी जमीन किंवा जमिनीचं नसलेली परिस्थिती असेल तर अधिकारी विचारतात ट्रॅक्टरचा वापर कसा करणार तुम्ही. म्हणूनच स्वतःची जमीन, भाड्याची घेतलेली जमीन, शेतीपूरक व्यवसाय असे सगळं दाखवलं तरच अर्ज मंजूर ठरतो. आणखीन एक, कोण नक्की पात्र असू शकतं हे समजून घेऊया. हे मुद्दे लक्षात ठेवा, कारण हे कोणी सांगत नाही. मागील 7 ते 10 वर्षात ट्रॅक्टर किंवा मोठे कृषी यंत्र अनुदान घेतलेले नसावा त्या शेतकऱ्यांमध्ये हे पात्र ठरू शकतं. अधिक स्वतःच्या नावावर ट्रॅक्टर नोंदणी अधिकृत नसावी. कुटुंबातील दुसऱ्या सदस्याचे अलीकडचं तोच लाभ घेतला असला पाहिजे. चुकीची माहिती फॉर्ममध्ये लिहिली तर अशा प्रकरणात अर्ज अपलोड सुद्धा होत नाही. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न पाहूया मित्रांनो. 50%, 70% आणि 90% यामध्ये नेमका फरक काय आहे? आता सगळ्यांना हवा असेल मुद्दा.
असलेला मुद्दा म्हणजे 50% अनुदान कोणाला मिळतं? सर्वसाधारण शेतकरी, ओपन कॅटेगरी आणि मर्यादित असलेले अर्जदार यांनाच 50% मिळू शकतं. तसेच 70% कोणाला मिळू शकतं? अल्पभूधारक, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि विशेष परिस्थितीमध्ये असलेला शेतकरी त्यांनाच हे प्राप्त होऊ शकतं. व तसेच 90% अनुदान SC, ST शेतकऱ्यांना मिळू शकतं. महिला शेतकरी काही योजनांमध्ये मिळू शकतं, तर दिव्यांग शेतकऱ्यांना सुद्धा मिळू शकतं. पण लक्षात ठेवा, हे टक्केवारी कमाल मर्यादेपर्यंतच म्हणजे 90% असली तरी सरकार ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा 1 रुपया जास्त मिळत नाही. आणि दुसरा प्रश्न सांगायचा झालं तर अर्ज कोठे आणि कसं करायचा? आजकाल ट्रॅक्टर अनुदानचा अर्ज ऑनलाईनच करावा लागतो. बहुतेक राज्यात महाडीबीटी, कृषी विभागाची वेबसाईट, तालुका कृषी कार्यालय यामध्ये जाऊन प्रक्रिया होते. अर्ज करताना स्वतः मोबाईलवर घाईघाईने करू नका. सायबर कॅफे किंवा CSC सेंटरवर व सर्व कागदपत्रे आधी तयार ठेवा, कारण एकदा सबमिट केल्यानंतर दुरुस्तीची संधी मिळत नसते. आणखीन एक प्रश्न, अर्ज केल्यानंतर पुढे काय होऊ शकतं? फॉर्म भरल्यानंतर लगेच पैसे येतील असं काही नाही. अशी प्रक्रिया असते. ऑनलाईन तपासणी, कागदपत्रे पडताळणी, लाभार्थी यादी, ट्रॅक्टर खरेदीची परवानगी, ट्रॅक्टर खरेदी, बिल अपलोड आणि शेवटी पैसे खात्यात. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्याशिवाय 3 ते 6 महिने लागू शकते. आणि सांगायचं झालं तर ट्रॅक्टर घेण्याआधीची लक्षात ठेवायची महत्त्वाची गोष्टी, अनुदान मंजूर होण्याआधी ट्रॅक्टर बुक करू नका, ॲडव्हान्स देऊ नका, नंबर प्लेट काढून घेऊ नका. एकदा असं केलं तर संपूर्ण अनुदान रद्द होऊ शकतं. पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे ट्रॅक्टर योग्य कसा निवडायचा आणि डीलरकडून फसवणूक कशी टाळायची. चला तर मग मित्रांनो, आणखीन एक प्रश्नाकडे वळूया. तो प्रश्न म्हणजे योग्य ट्रॅक्टर कसा निवडायचा? अनुदान मिळतंय म्हणून मोठा ट्रॅक्टर घेऊ नका असा विचार अनेक जण करतात. पण लक्षात ठेवा, सरकार अनुदान गरजेनुसार पाहून देत असतं, हौस म्हणून देत नाही. म्हणून ट्रॅक्टर निवडताना 3 गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे हॉर्स पॉवर, HP गरजेनुसार घ्या. HP सांगतोय का? 2 ते 4 एकरीसाठी 30 ते 35 HP ट्रॅक्टर बरोबर आहे. 5 ते 8 एकरसाठी 40 ते 45 HP ट्रॅक्टर बरोबर आहे. तसेच 10 पेक्षा जास्त एकर असेल तर 50 HP किंवा त्याहून जास्त HPचा गरजेपेक्षा जास्त घेऊ नका. तसेच डिझेल खर्च वाढतो, मेंटेनन्स जास्त लागतं आणि अनुदान सुद्धा तोटा होऊ शकतो. आणखीन एक प्रश्न जाणायचं म्हणजे शेताचा प्रकार महत्त्वाचा असतो. तो काळीभार जमीन, मुरडा किंवा हलकी जमीन असणे गरजेचे आहे. प्रत्येक जमिनीसाठी टायर साईज, वजन, गिअर रेशो वेगळा असतो. डिझेल ते सांगते ते अंतिम सत्य नसतं. आपल्या शेताच्या मातीला योग्य आहे तेच पाहून निवडावं. ट्रॅक्टर शेतीसाठी ही भाड्याने घेण्यासाठी हा प्रश्न स्वतःला विचारावा. ट्रॅक्टर शेतीसाठी किंवा भाड्याने देण्यासाठी घ्यावा का? जर स्वतःच्या शेतापुरता वापरायचा असेल तर साधा टिकाऊ ट्रॅक्टर पुरेसा असतो. पण कस्टमर हायरिंग भाड्याने देणार असाल तर मजबूत चेस, जड कामासाठी योग्य गिअर, सर्व्हिसिंग नेटवर्क मजबूत असणारी कंपनी, हे सगळं पाहणं गरजेचं आहे. डीलरकडून फसवणूक कशी टाळायची हा प्रश्न मोठा आहे. खूप शेतकऱ्यांना इथेच फटका बसतो. डीलर सांगतो तुमचं अनुदान पक्का आहे, आधी बुकिंग करा. हे सगळं मोठं रेड फ्लॅग आहे. लक्षात ठेवा, अनुदान मंजुरीच्या आधी 1 रुपयाही देऊ नका. तोंडी शब्दावर विश्वास ठेवू नका. कोटेशनवर कंपनीचा शिक्का आणि GST नंबर नक्की तपासावा. किमान 2 ते 3 डीलर करून कोटेशन घ्या, तुलना करा, मगच निर्णय घ्या. कोटेशनमध्ये नेमकं काय असायला हवं सांगतो मित्रांनो. कोटेशनमध्ये फक्त किंमत नाही, त्यामध्ये ट्रॅक्टर मॉडेल, बेस किंमत, GST वेगळा दाखवलेला आहे का, एक्स्ट्रा एजन्सी एक्सचेंज वेगळा आहे का, डीलरचे नाव व सही आहे का, हे स्पष्ट नसेल तर अधिकारी कोटेशन रिजेक्ट करू शकतात. आणखीन एक प्रश्न मित्रांनो, अर्ज अनुदान एकत्र कसं घ्यावं? बरेच शेतकरी विचारतात अनुदान आहे मग अर्ज का नाही? कारण अनुदान नंतर खात्यात येतं ते फक्त ट्रॅक्टरचे पैसे आधी भरावे लागतात. म्हणूनच अधिकृत बँका, ग्रामीण बँका, सहकारी बँका या ठिकाणी ट्रॅक्टर अर्ज प्लस अनुदान लिंक केलेले असतं. अशी प्रक्रिया असते. त्यामध्ये बँकेत अर्ज मंजुरी करावी लागते, नंतर ट्रॅक्टर खरेदी करावा लागतो. अनुदान रक्कम खात्यामध्ये येऊ शकते, मग तिथे रक्कम कर्जात ऍड होते आणि मग तुमचा हप्ता कमी होऊ शकतो. मित्रांनो, तीच रक्कम कर्जात ऍडजस्ट म्हणून मिळवली जाते तुमच्या खात्यावर, मग हप्ता कमी होऊ शकतो. चला आणि सांगतो, EMI कमी ठेवण्याचा असेल तर काय करावे. EMI कमी ठेवायसाठी जास्त डाऊन पेमेंट भरावे, अनावश्यक
ॲक्सेसरी टाळा. फक्त 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी घेऊ नका. डीलर सांगतो EMI अंतिम नसतं. बँका स्वतःच्या विचारापुरतं करत असतात. चला मग, आज मी तुम्हाला सांगितलं की ट्रॅक्टर अनुदान योजना फसवी नाही, पण अर्धवट माहितीमुळे ती फसवली जाऊ शकते. सरकार पैसे देत नाही असं नाही, पण योग्य शेतकऱ्याला योग्य पद्धतीने योग्य वेळा शेतकरी पैसे देतच. याचा अर्ज रिजेक्ट झाला, त्याचा अर्थ असं नाही की योजना बंद आहे, तर बहुतेक वेळा कागद चुकीचा असू शकतो. वेळेआधी ट्रॅक्टर बुक करा किंवा पात्रता नीट तपासली नाही तर बुक होऊ शकत नाही. आज तुम्ही जर माहिती एकदा शांतपणे ऐकली असेल तर तुम्ही इतर शेतकऱ्यांपेक्षा एक पाऊल पुढे आहात. ट्रॅक्टर घेणं म्हणजे फक्त मशीन घेणं नाही, तो शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा निर्णय असतो आणि त्या निर्णयात अनुदानाचा पैसा चुकीच्या ठिकाणी गेला तर नुकसान फार मोठे आहे. म्हणूनच माझी एक अशी विनंती आहे, घाई करू नका. कोणाला बोलण्यावरती विश्वास ठेवू नका. कागद पूर्ण ठेवा. मंजुरी आल्याशिवाय एकही रुपया देऊ नका. हा जर व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तुम्ही एका शेतकऱ्याचं नुकसान वाचवू शकता. तो एक शेतकरी जरी शेअर करा. अशा खऱ्या, सोप्या आणि विश्वासीय माहितीसाठी आपल्या AN मराठी चॅनलला फक्त सतत प्रयत्न करत आहात, त्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा, जेणेकरून पुढची माहिती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल.